आमचे का मार्गी लागत नाहीत? इतरांचे जर तुम्ही ग्रुपमध्ये येताच प्रश्न सोडवतात, मग आमचे का लागत नाहीत मार्गी? अशी अनेक प्रश्नांची उत्तरं मगाशी मी सांगितलेत. प्रखर पितृदोष असेल तर स्वामींपर्यंत सेवा पोहोचत नाहीत. पितृ सेवा खाऊन जातात. कुलदेवी जर आडवी असेल, तर स्वामींपर्यंत सेवा पोहोचू देत नाही. कुलदेवीचे प्रश्न जर सुटले नाहीत, तात्काळ मार्गी लागले नाहीत किंवा मूळ स्थान कुलदेवीचं आपल्याला समजलं नाही, मिळालं नाही. आपण कुठल्याच कुलदेव्या मानतोय. 3.5 शक्तिपीठातली कुलदेवी आपल्याकडे नाही. तर आपले प्रश्न प्रपंचाचे सुद्धा सुटत नाहीत, आर्थिक सुटत नाही, परमार्थिक सुटत नाहीत. म्हणून या कुलदेवीच्या साधनेतनं हे तात्काळ प्रश्न तात्काळ निवारण केले जातात. म्हणून भैरवचंडीला येणं खूप महत्वाचं आहे. ज्यांचे प्रश्न आज सुटता सुटत नाही त्यांनी 2, 4, 5 भैरवचंडी तरी करायचे. आमच्या जिकडे असेल तिकडे यावं आणि काहीच न बोलता अगदी निमूटपणाने या भैरवचंडीचा कार्यक्रम अटेंड करावा. एकाग्र चित्ताने पाठ ग्रहण करावा, हवन करावं आणि यातून जर मिळत असेल तर हवन कुंडाजवळ जागा मिळत असेल तर उत्तम. तर ते असं जर करत असाल तर निश्चितच प्रश्न मार्गी लागतील. आजच्या दिवसाला पुणे फ्लॅटवरती साधारणतः 1:30-2 वाजेपर्यंत आपण भैरवचंडी करणार आहेत. नंतर प्रसाद ठेवलेला आहे. तर साधारणतः 50 ते 100 लोक येतील असा अंदाज आपण व्यक्त केलाय. त्याच्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम पण असेल. प्रसाद आपण शिरा किंवा मसाले भात असं काही ठेवणार. साधारणतः 5-5:30 पर्यंत भैरवचंडी आटोपेल. जमल्यास गर्दी असेल तर मार्गदर्शन केलं जाईल आणि त्यातून मग अ, भोजन प्रसाद करून आपण जाऊ शकतात. तर या पुणे फ्लॅटवरती या भैरवचंडीनंतर एकदिवसीय गुरुचरित्र, एकदिवसीय नवनाथ देखील गुरुवार, रविवार पाहून घेण्यात येईल. सकाळी 7 वाजेपासून चालू होईल तर संध्याकाळी तुमचं 5 वाजेपर्यंत कार्यक्रम होईल. इथं कुठेही मुक्कामाची व्यवस्था नाहीये. आपण यावं आणि आपण ग्रुपमधून आलात तर आपणच इथं दुपारच्या वेळेस भोजन करावं आणि करून द्यावं आणि खावं. हे सगळं आपलंच माहेरघर आहे. एक दिवसीय गुरुचरित्र पारायण या ठिकाणी होतील. आता पादुका पण इथं आलेल्या आहेत. त्या सिद्ध झाल्यात. 14 पाठ देखील झालेले आहेत आणि आता एक दिवसीय गुरुचरित्र पारायण करण्यास हरकत नाही. तर इथली जागा, इथली वास्तू अतिशय पवित्र आहे. एक तीर्थासारखंच ही वास्तू आता हळू काम करेल. या आमच्याबद्दल किंवा पुणे फ्लॅटबद्दल अनेक लोकांच्या मनात काहीतरी दुष्ट बुद्धीचे लोक गैरसमज पसरवतात किंवा वाईट विचार पसरवतात. त्यातून त्यांना सद्बुद्धी यावी आणि आमच्याबद्दल किंवा इतरांबद्दल ह्या ग्रुपबद्दल लेफ्ट करण्यास प्रवृत्त करतात. चुकीच्या कल्पना, चुकीचे भाव लोकांच्या मनात निर्माण करतात. त्यामुळे आजपासून असं हे भरपूर दिवसापासून चाललंय आणि हे काय आम्ही ग्रुप निर्माण केला तेव्हापासून चाललंय. आतापासूनच नाही. जेव्हा ग्रुप तयार झाले, जेव्हा एक कार्य वाढलं, तर आम्ही 2 ते 3 वेळेस ग्रुप बंद केलेत. नंतर मग श्री गुरुदेवचं अध्यात्म विकास सेवा केंद्र चालू केलं. नंतर आम्हाला ग्रुप पाडण्यासाठी, बंद करण्यासाठी अगदी गणपती पाण्यात ठेवलेत. हे सगळं इथंच बंद व्हावं. आता असं बंद होत नाही. अनेक क्रिया-प्रक्रिया करून बंद करण्याचे प्रयोग केले. आता आघुरी तंत्राचे प्रयोग चाललेत. जेणेकरून या अविनाश दादाला ग्रुपमधलं कोणाचंच सहकार्य मिळावं नाही. आणि ग्रुपमध्ये जे याला सपोर्ट करतात त्यांना सुद्धा त्राही-त्राही करण्यात आलं. त्यांना सुद्धा अघोषी शक्तीचे प्रयोग करून त्यांच्या घरात अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. आणि काही षडयंत्री लोकं आमच्या ग्रुपमध्ये टाकलेत. कदाचित अमुक-अमुक ठिकाणी त्यांना पेमेंट मिळत असेल. हा ग्रुप पूर्ण फोडून बंद करावा त्यासाठी. हे सगळे नाना प्रकारचे तर्क-वितर्क जसं प्रल्हादाला मारण्यासाठी त्या हिरण्यकशिपूने भरपूर प्रयत्न केले. आणि जेव्हा प्रयत्न केले गेलेत म्हणजे हा ग्रुप संपवण्याचा खूप प्रयत्न आटोपीटत चाललाय. हे सगळं संपवावं आणि इथून अराजकता वाढावी, मानसिक अशांतता सगळ्यांची भंग करावी आणि याच आता आमच्यावरती अनेक प्रयोग केले. आमच्यावरती प्रयोग चालल्याने मग आता आमच्या ॲडमिनवरती प्रयोग चालू झाले. हो, तंत्र, मंत्र, यंत्र, शास्त्र असतात. अनेक प्रकारचे असतात. शाब्र विद्या त्यासाठीच नाथाने निर्माण केली. कशासाठी निर्माण केली? की दुष्ट लोकांना सबक मिळावा. वाईट वृत्तीच्या लोकांचा शत्रुपक्ष नाश व्हावा ह्यासाठी शाब्रीय विद्येमध्ये अनेक तंत्र-मंत्र प्रयोग आहेत. आणि त्या यज्ञाच्या माध्यमातून किंवा संकल्पित करून या गोष्टी करता येतात. असो, सत्य ज्या ठिकाणी परखडपणे काम करतं, त्या ठिकाणी अशा गोष्टी त्रास होतो, पण निश्चितच त्याच्यावरती एकदा घडा भरला, की एकदा पूर्ण शासन मिळवलं जातं किंवा दिलं जातं.
तर या माध्यमातून आपण या सेवा साधना 24 तास चालू केल्या आणि आणखी प्रखर त्याने त्रास चालू झाला आणि हा त्रास दिवसेंदिवस वाढतो. अनेक लोकांच्या मनात अ, चुकीचे भाव, चुकीचे विचार टाकले जातात. त्यातून काही जे आपण म्हणतो ना हलक्या कानाचे ते लगेच ग्रुप सोडतात आणि यातून खूप काही त्यांचं आध्यात्मिक नुकसान होतं. हरकत नाही. पण हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत आणि ते थांबावेत. कारण ह्या सगळ्या गोष्टींना दंड अतिशय सुखकर मार्ग आहे. त्यातून नाथांचं आवाहन आपण आजपासून करतोय. जोपर्यंत 81 दिवसाची ही आपली सेवा आहे. मला तर वाटायचं 25 का 26वा दिवस असेल. बरोबर ना? कितवा दिवस आहे आजचा? तिसऱ्या पाठाचा ना आपलाच दिवस आजचा 6वा दिवस ना? तिसरा पाठाचा 6वा दिवस ना आजचा? दादा हो श्री स्वामी हां. समर्थ. 18 आणि 6 24 24वा दिवस आजचा. ठीक आहे. तर असं 81 दिवस आपण आता हे कंटिन्यू मच्छिंद्रनाथांचा जप करणार आहे. बघा हे मच्छिंद्रनाथ आहेत ना, हे नाथांचे, नवनाथांचे बडे बाबा आहेत. इथूनच नाथ संप्रदाय तयार झाला. 1 ते 6 अध्याय आपण ऐकतो. अतिशय जबरदस्त. हे नाथ बाबा, बडे बाबा धर्मकार्यासाठी निश्चित धावतात आणि ते समूळ दुष्टांचा नाश करतात. त्यांचं जसं कार्य होतं, तसंच कार्य आपलं आहे. त्याने त्यासाठी प्रचंड जप-तप किंवा आराधना करून शाब्दविद्या प्राप्त केली. अनेक देवतांचे आशीर्वाद घेतले आणि प्रत्येक देवतेला जागृत करून जगताच्या कल्याणासाठी नाथपंथ वाढावा यासाठी आपण सगळ्यांनी मदत करावी म्हणून हा नाथपंथ निर्माण केलाय. आणि श्री गुरुदेव दत्त जर मार्ग म्हटला तर नाथांची गुरु या ठिकाणी आहेत. नवनाथांचे गुरु या ठिकाणी आहेत. आणि निश्चितच ते दत्तभक्त म्हणून या नाथ संप्रदायातून बडे बाबा आपल्याला या श्री गुरुदेव परिवाराला जे काही संकट येतात, जो काही त्रास होतो, निश्चितच यातून ते आपल्याला बाहेर काढतील. त्यांच्या ज्या काही धर्म संस्थापनासाठी जर त्यांनी जे शक्ती प्रताप केला, पराक्रम केला, तो पराक्रम श्री गुरुदेव परिवारावरती ते निश्चितच एक दत्त भक्त म्हणून, दत्त सेवक म्हणून येतील आणि निश्चितच ते ह्या परिवाराला संकटकाळी किंवा इतरत्र काही लोकांनी त्रास देण्याचा जो संकल्प केलाय, त्यात निश्चितच ते या सर्वांना सद्बुद्धी देतील किंवा काहींनी काही वाईट शक्तीचे प्रयोग केले असतील, तर त्यांना त्यांचं ते शासन निश्चित करतील. आणि ह्या बाबीत नाथांना म्हणजे आवरणारं किंवा नाथांचा सामना करणारं कोणीच नाही. आणि धर्म संस्थापनासाठी हे नाथ संप्रदाय जन्माला आला आणि हा श्री गुरुदेव परिवार सुद्धा या जगत कल्याणाचे विडा उचलूनच हे सगळे कार्य करतोय. निश्चितच नाथ ही शक्ती काही दिवसात तुम्हाला बघा आता अखंड जप करताय. जप नुसता मोबाईलमध्ये लावून चालू नका करा. काही वेळेस आपण 10, 15, 20 मिनिटं असं कडक ध्यान लावून बसा आणि नाथांना, मच्छिंद्रनाथांना, बडेबाबांना कडक ध्यानातनं आव्हान करा, की ह्या श्री गुरुदेव परिवाराला कुठल्याही प्रकारचं जे काही ग्रहण लागलंय, त्या ग्रहणातनं लवकर बाहेर निघावं आणि नवीन वर्षाची सुरुवात दत्त परिवाराची एवढी जबरदस्त व्हावी. यातून भैरवचंडीचे संकल्प आहेत, हे अगदी विश्वाला अगदी ललांबूत करतील आणि प्रत्येक भैरवचंडी हा भूतपूर्व कार्यक्रम होतील आणि विश्वाचं कल्याण तर होईलच होईल, पण जे भैरवचंडीचं नियोजन, आयोजन आणि जे स्वतः येऊन भैरवचंड्या करतील, लोकं येतील, त्या सर्वांची कामं मार्गी लागतील. अद्भुत प्रकाश, अद्भुत शलाका, अद्भुत या भैरवचंडीच्या माध्यमातून खूप खूप लीला पाहायला मिळणार आहेत. आणि बघा परत एकदा सांगतो, अशा लीला पाहायला मिळतील, की त्या कधीही कोणी ऐकल्या नसतील. अजून तर आपला ट्रेलरच चालू आहे. पिक्चर खरा बाकी आहे. आम्ही अजून खरं मैदानात उतरलोच नाहीये. हे अद्भुत आहे सगळं काही आणि हा अवतार म्हणजे काय असा किरकोळ अवतार आणि पूर्ण परमेश्वराचा अवतार आहे आणि यातून अनेक दुष्ट जो कलीचं जे काम आहे, ते कलीचं काम बरंच आम्ही या ठिकाणी करणार आहे. कल्की अवताराचं. तर या अनेक दुष्टांना म्हणजे काही सर्वसामान्यास नजरेस न येता अनेक दुष्ट लोकांना आम्ही तात्काळ शासन देणार आहे. तर ह्या सगळ्या बाबी ह्या गुरुदेव दत्त परिवारातनं जगताच्या कल्याणासाठी हा विडा स्वामींनी दत्तगुरूंनी इथून उचललाय. या कार्याचा विस्तार ह्या पुढील काळात, भविष्य काळात अद्भुत पद्धतीने पसरणार आहे. इथून जनमानसातून अ, अद्भुत लीला या कार्यातून घडल्या जाणार आहेत. आतापर्यंत लीला लाखोच्या संख्येने घडल्या. उद्या
कोटी-कोटीच्या संख्येने लीला घडणार आहेत. काही दुष्टबुद्धीच्या लोकांना दंड मिळणार आहे. उद्या भविष्यकाळात असं कोणीही कृत्य करणार नाही आणि असं कोणीही वागणार नाही, त्यासाठी हा दंड असेल. आणि विचार करताना लोक विचार करतील, "नाही, नाही, नाही." मागच्या लोकांची एवढी हालत खराब झाली, की ज्यांनी वाईट पद्धतीचे प्रचार किंवा वाईट पद्धतीने या ग्रुपकडे पाहिलं. निश्चितच ते मनात आणून, तो दंड मनात आणून भविष्यकाळात लोकं चुकीचे कामं करणार नाहीत आणि ग्रुपला त्रास देणार नाहीत. मूळ-मूळ ठिकाणीच आम्ही दंड देणार आहोत. ज्यांनी ह्या ग्रुपचं नाव अतिशय खराब केलं, ते मूळ-मूळ ठिकाणीच हा प्रखरतेने नाथबाबांचा दंड बसणार आहे. आणि बघा, विश्वात धर्मसत्ता पाडण्याचे, जिथं धर्माचं काम अतिशय सुरेखपणे चाललं जातं, तिथं पाडण्याचे खूप प्रकार असतात. कलीच खेळ करतो सगळ्या ठिकाणी. कली सातत्याने कुठल्या न कुठल्या रूप धारण करून हा कली त्या मार्गाचा अगदी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यातून धर्मकार्य बोथट होतात आणि ते पॉवरफुल पद्धतीने करता येत नाही. आणि त्याच माध्यमातून कलीने ह्या मार्गाचा प्रभाव पाहिला आणि तिथून कुठून तरी कलीने प्रवेश करून कलीची मती तयार करण्यात आली. आता कली कुठे बाहेर नाही, राक्षस पाहायला बाहेर मिळत नाही, ते आपल्यातच असतात. आपण दैव जागृत करण्याच्या ऐवजी ते कलीला स्थान देऊन कली जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि कलीची सत्ता ही फार मोठी आहे. ती आपल्याला दृष्ट बुद्धी देतेच देते, पण अनेक असे घाणेरडे पुरावे देऊन आपलं मन दूषित करते. आणि एकदा का कलेचा प्रवेश झाला, तो कलेचा प्रवेश सगळ्यात वाईट असतो. आणि त्यातून आपला भाव संपवून आपण अगदी गिधाडासारखं करतो किंवा विक्षिप्त भाव म्हणून आपण वाटेल त्या काही कृत्या आपल्या बदलतात. आणि त्यातून मग हाच मुखातून आपला कली बोलत असतो. आणि हा कली नंतर आपलं स्वतःचं या कार्यातून मिळवलेलं पुण्य असो किंवा इतरत्र पुण्य असो, पुण्य संपवून मग तो ह्या परमेश्वर सत्तेचा दंडास पात्र ठरतो. असो, अधिक वेळ घेणं नाही. आता ह्या नाथांच्या जपाला आपण अतिशय तामसिक, सात्विक आणि राजसिक पद्धतीने जप करावा. तामसिक पद्धतीने म्हणजे काय? विश्वाचं कल्याण व्हावं. या ग्रुपचं जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत हा ग्रुप पोहोचावा. सात्विक पद्धतीने काय? की जे सेवेकरी ज्यांच्या काही मनोकामना आहेत किंवा वाईट शक्तीची बाधा आहेत, तंत्रमंत्र किंवा वाईट शक्तीने या परिवार चालतोय किंवा परिवारावर केलेलं आहे. तर तात्काळ आपण रक्षा या सात्विक प्रवृत्तीने ध्यान धारणा करून ती रक्षा आपण पाण्यातून ग्रुपच्या देवासनं चालू असताना पाण्यातून अनेकांना द्यावी, घरात फुंकावी. त्यातून आपलंही घर पवित्र होईल, स्वच्छ होईल, नकारात्मक ऊर्जा तात्काळ पळतील. कारण नाथ शक्ती पुढे कोणीही थांबवू शकत नाही. दुसरी गोष्ट, अ, राजसिक पद्धतीने जे आरोग्याच्या समस्या असतील किंवा इतरत्र असतील, तर आपण हे बघा, परत एकदा सांगतो, ज्या निष्णात डॉक्टरांकडून जे उपचार होत नाही किंवा रोगाचं निदान होत नाही, तर या नाथांच्या प्रभावाने, ती रक्षेने तात्काळ रिझल्ट लागतात. शत्रुपक्ष त्रास देतोय, ह्या सेवेत या, आजच्या सेवेत या आणि ह्या रक्षा किंवा ह्या मंत्राच्या पिवळ्या मोहऱ्या भारीत करा. किंवा सकाळी आता 8:15 ते 6 ते 8:15 जो काही यज्ञ चालू आहे, तो यज्ञ फक्त पिवळी मोहरीने करा. स्वाहा स्वाहा म्हणून. आणि त्या शत्रूंचं नाव घ्या, की यांची शत्रुबुद्धी विनाश झाली पाहिजे. आम्हाला त्रास कमी झाला पाहिजे. तात्काळ त्रास कमी होईल. तुमची अनेक कामं अडलेली तर विशिष्ट सेवेमध्ये हा संकल्प करा, की आम्ही या साधनेत बसू. 1-1, 2-2 तास बसू. आमचे प्रश्न सुटत नाहीत बघा. इथून हे प्रश्न सुटले जातील. हे तुमच्या कल्याणासाठी आहे. आणि सोबत ज्यांना खूप काही गुरूंबद्दल किंवा ह्या गुरुदेवता परिवाराबद्दल खूप काही अशी कळकळ असेल, त्यांनी आपल्या ह्या दत्त परिवारासाठी, गुरूंसाठी सेवा साधना करावी. आणि यातून हे जे काही षडयंत्र करणारी लोक आहेत, त्यांची बुद्धी, त्यांचा देहाचा नाश नाही व्हावा. त्यांचा देहाचा नाश करून काय करायचं आपल्याला? त्यांच्या बुद्धीचा विनाश केले, विपरीत बुद्धीचा नाश व्हावा, यासाठी ह्या सेवा साधना आहेत. आणि दुसऱ्या गोष्टीचं, की हे जो विडा उचलला आहे श्री स्वामी महाराजांनी ह्या दत्त परिवारातून, तर प्रत्येक गावात भैरवचंडी झाली पाहिजे. प्रत्येक शिवमंदिरात रुद्रपाठ झाले पाहिजेत. प्रत्येक दत्तस्थानी गुरुचरित्र झालं पाहिजे आणि प्रत्येक नाथांच्या स्थानी आपण नवनाथ पाठ केले पाहिजेत. तर हा विडा जो उचलला आहे, तो ह्या 2 ते 3 वर्षात अख्खं महाराष्ट्र आपण केलंच पाहिजे आणि आपल्याला त्रास देणाऱ्यांची संख्या खूप वाढणार आहे. पण
त्याच्या बाबतीत आपण लक्ष न देता आपण लक्ष द्यावं, आपला भाव, आपली भक्ती काय आहे आणि यातून सुरेख मार्गाने फक्त आपण हत्तीच्या गतीने चालावं आणि डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती मध ठेवून काम करावे. लोकं आपल्याला काय बोलतात, हे बघण्यापेक्षा आपण ह्या कार्यासाठी काय करतोय हे महत्वाचं आहे. एवढाच भाग पाहून आपण सगळ्यांनी सुरुवात करावी. आणि आजच्या दिवसाला म्हणजे भैरवचंडीसाठी पुण्याला आपण यावं. यातून अनेक प्रश्नांची अ, अ, प्रश्न मार्गी लागतात. समस्या निवारण होते किंवा निवारण होण्यास मार्ग उपलब्ध होतात. या सेवा साधना निश्चितच आपल्या आयुष्याचं कल्याण करतात आणि आयुष्य जर जगायचं असेल, तर ह्या सेवा साधना करूनच जगा. कारण पुढचा काळ कठीण, येणारा काळ कठीण. संरक्षण साधनेचं गुरूंचं असलं पाहिजे आणि यातून निश्चितच सुंदर अशा अनुभूती येतील. ज्ञानास पात्र होण्यासाठी जीव सिद्ध होईल. चालेल. झाले सगळे सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज शरणागमस्तु. श्री स्वामी समर्थ. कोटी कोटी प्रणाम दादा. धन्यवाद. खूप छान मार्गदर्शन आणि आजची सेवा विशेष सेवा आहे. दादा क्षमा मागते, पण एक बोल असं वाटलं. आपली ही आजची नवनाथाची सेवा म्हणजे जे काही निगेटिव्ह आहेत किंवा जे विरोधक आहेत त्यांचे पहिल्यांदा धन्यवाद मानायला पाहिजे दादा. त्यांच्यामुळे आपल्या ह्या नवनाथ सेवा सुरू झाल्या, पारायण सुरू झालं. काही हरकत नाही. स्वामींची इच्छा, आपल्या गुरूंची इच्छा आणि खरंच यातूनच आपल्या सेवेचं सेवा वाढत आहे सगळ्यात महत्वाचं. आणि कोटी कोटी प्रणाम पण, धन्यवाद पण. आणि या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त पहा सकाळी जे हवन आहे चालू नवनाथ मंत्राचं, तर जास्तीत जास्त सेवेकरणी ऍडमिनी ज्यांना ज्यांना वेळ आहे त्यांनी ते करायचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाचं दादांनी आता सगळं महत्व सांगितलं, पण ज्यांना काही बाहेरच्या बाधा वगैरे आहेत तर त्यांनी आवर्जून हवन करावं. आपल्या घरात बसून आपल्याला सेवा करायला मिळते. तर कोटी कोटी प्रणाम दादा. धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमस्व. श्री स्वामी समर्थ. आपल्याला थोडा वेळ आपण दादा 9:15 पर्यंत घ्यायचं का अनुभव सत्र? चालेल. घ्या ताई घ्या. हरकत नाही. थोडी पुढे ताई माहिती करतील सांगा. कंटिन्यू 10:30 पर्यंत होईल किंवा 5-10 मिनिटं लेट जरी झाले तर रात्री लेट करूया. हरकत नाही. 10:30च्या आरती नंतर आपण अध्याय पर्यंत दादा घेऊ शकतो. काही प्रॉब्लेम चालेल ते चालेल. अडचण नाही. नाही. करू वेळेवर शकतो. घेऊन नंतर परत घेऊ. चालेल. श्री स्वामी हो, हो. समर्थ. 15 मिनिटं अनुभव घ्या. हो चालेल. आपले थोडे कार्यक्रम सांगते मी. कुठं कुठं काय काय कार्यक्रम आहेत. आज तर आपल्या धायरीला तर खूप म्हणजे अलंकाराच्या याने त्या माध्यमातून अलंकार अर्पण होणार आहेत. आणि तिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे तर पहा आतापर्यंत झालेल्या 14 म्हणजे 13 भैरवचंडीचं पुण्य आज तुम्हाला मिळणार आहे. शेवटच्या दिवशी जर तुम्ही उपस्थित राहिलात तर प्रत्येकाने राहायचा प्रयत्न करावा. कारण की दुपारी सुरू होणार आहे. आपल्या घरातलं आवरून तुम्ही पोहोचू शकता. तर जास्तीत जास्त आपण तिथे येण्याचा प्रयत्न करावा. धायरी येथे आपलं माहेरघर 2. त्यानंतर आपलं दुसरं जे काही आपले भैरवचंडी जिथे जिथे चालू आहेत तर त्यामधलं 21 डिसेंबर पुणे चिंचवड येथे भैरवचंडी आहे. 25 डिसेंबरला पारगाव शिंगवे तालुका आंबेगाव इथे भैरवचंडी आहे. 26 डिसेंबरला मांजरी येथे भैरवचंडी आहे. 28 डिसेंबरला अहिल्यानगर बुरानगर येथे भैरवचंडी आहे. 31 डिसेंबरला त्र्यंबकेश्वर येथे लघुरुद्र आहे. 1 जानेवारीला कवठेपिरान सांगली येथे भैरवचंडी आहे. 2 जानेवारीला मंगू जळगाव भैरवचंडी आहे. 3 जानेवारीला सांगली जिल्ह्यातील अंजनी तासगाव येथे भैरवचंडी आहे. म्हणजे सांगली जिल्ह्यात 1 तारखे आणि 3 तारखेला भैरवचंडी आहे. 4 जानेवारीला किकवी येथे भैरवचंडी आहे. 8 जानेवारीला चाकण वाघजाई नगर येथे भैरवचंडी आहे. 11 जानेवारीला नागपूर येथे भैरवचंडी आहे. 18 जानेवारीला कनेरसर राजगुरुनगर खेड इथे भैरवचंडी आहे. 25 जानेवारीला श्री क्षेत्र मढी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे 1 दिवसीय नवनाथ ग्रंथाचं पारायण होणार आहे पहा. ही सुद्धा खूप अतिउच्च कोटीची सेवा असणार आहे. तर जास्तीत जास्त सेवेकरांनी आपण गुगल फॉर्म भरावेत. कंपल्सरी गुगल फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यामुळं आत्ताच आपली नाव नोंदणी करून घ्या. काही त्याच्यात काय आपल्याला काही पैसे वगैरे त्याच्यात भरायचे नाहीत. आपलं फक्त नाव, गाव, मोबाईल नंबर वगैरे ही सगळी माहिती त्यात भरायची आहे. म्हणजे तुम्ही किती जण येऊ शकता ह्यासाठी नियोजन आहे. त्यासाठी तो गुगल फॉर्म आहे. त्यानंतर 31 जानेवारीला चिखली येथे भैरवचंडी आहे. 1 फेब्रुवारीला ईश्वरपूर, इस्लामपूर येथे भैरवचंडी आहे. तर असं सर्व नियोजन आहे. तर प्रत्येकाने आपापल्या जवळच्या भैरवचंडीला येण्याचा प्रयत्न करावा.
आणि सहकार्य करावं. नुसतं येणं नाही, तर मग तिथं सेवेचं योगदान, वेळेचं योगदान, अन्नदान, आर्थिक दान किंवा तिथं काही जे काही कामं असतील त्याच्यात तुम्ही सहभाग नोंदवावा. तर झाले सेवा स्वामींच्या आणि दादांच्या चरणी अर्पण करते. आपण 9:15 पर्यंत अनुभव सत्र घेणार आहोत. मधल्या सर्कलला टच करा आणि आपले प्रत्येकाने नाव गाव सांगून थोडक्यात अनुभव